नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेअंतर्गत आपल्याला 2,10,000 रुपयांचा अनुदान कशा पद्धतीने घेता येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पूर्वी जो निधी दिला जात होता 1,20,000 ते 1,30,000 रुपये, नरेगा अंतर्गत 28,000 रुपये आणि शौचालयाचे 12,000 रुपये असे एकूण 1,60,000 रुपयांचा अनुदान एका घरकुलसाठी दिला जात होता। आता यामध्ये वाढ करून 50,000 रुपयांची वाढ झालेली आहे। 2,10,000 रुपयांचा अनुदान प्रत्येक लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। हा एक मोठा निर्णय आहे, कारण भरपूर अशा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वारंवार मागणी करण्यात येत होती। सध्या जी महागाई वाढली आहे त्या महागाईमध्ये 1,20,000 किंवा 1,30,000 मध्ये घरकुल पूर्ण होणार नाही। यासाठी निधी वाढ दिला जावा अशी प्रत्येक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागणी होती। आता यासाठीच हा जो बजेट आहे, आता एका घरकुलसाठी 2,10,000 रुपये असे अनुदान दिले जाणार आहे। आता हा अनुदान जर आपल्याला मिळवायचं असेल तर सर्वप्रथम घरकुल योजनेमध्ये आपल्याला अर्ज करावा लागतो। अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे याबद्दलची माहिती सर्वप्रथम समजून घ्या। आपण जर ग्रामीण भागातून असाल तर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दलची माहिती समजून घ्या। सर्वप्रथम आपल्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। याचबरोबर तुमच्या नावाने प्लॉट असणे गरजेचे आहे। जर तुमच्या नावाने जर प्लॉट नसेल तर कुटुंबातील आई किंवा वडील किंवा पत्नी यांच्या नावाने जर प्लॉट असेल, जेव्हा आपलं घरकुल मंजूर होईल तेव्हा आपल्या नावाने नमुना नंबर 8 ला नोंद करून घेणे गरजेचे आहे। याचबरोबर जमिनीचा सातबारा असेल तरी तुमच्याकडे चालेल। उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मतदान कार्ड असेल तर चालेल आणि डीबीटी ऍक्टिव्ह असलेला एक बँक पासबुक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर तुमच्याकडे 3 पासपोर्ट साईजचे फोटो असणे आवश्यक आहे आणि आधारला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर बँक खात्याला जो आधार लिंक तर असणे आवश्यकच आहे, मोबाईल नंबर सुद्धा लिंक असणे गरजेचं आहे। एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे बंधनकारक ठेवण्यात आलेले आहेत। हे सर्व डॉक्युमेंट घेऊन आपला ग्रामपंचायत मध्ये अर्ज करायचा आहे। सध्या प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत सर्वे सुरू झालेला आहे। जर आवास प्लस नावाचा जो सर्वे 2017-18 मध्ये झालेला होता त्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर आता सर्वेच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरून घ्या किंवा ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे। याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी पूर्वी घेतलेली आहे। ज्या ज्या लाभार्थ्यांनी पूर्वी या ठिकाणी अर्ज केलेले नाहीत घरकुलसाठी, अशा सर्व लाभार्थ्यांनी नक्की अर्ज करून घ्या। अर्ज झाल्याच्या नंतर तुमचं घरकुल मंजूर केला जाईल प्राधान्य क्रमानुसार। आता सध्या जे लाभार्थी आवास प्लस नावाचा जो सर्वे झालेला होता त्या सर्वेमध्ये ड+ यादी जी होती त्यामध्ये जे लाभार्थी अर्ज केलेले होते ती ड+ यादीमध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांचे नावे मंजूर यादीमध्ये येत आहेत। आता ज्या ज्या लाभार्थ्यांचे मंजूर यादीमध्ये नाव आलेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 15,000 रुपयांचा हप्ता 22 फेब्रुवारी 2025 रोजी रिलीज करण्यात आलेला आहे। उर्वरित 10 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये पुढील हप्ता वितरित केला जाणार आहे। याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी व्यवस्थित घेतलेली आहे। आता मित्रांनो, आपण समजून घेतलेले आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला 2,10,000 रुपयांचे जे अनुदान आहे, सध्या जी वाढीव अनुदान दिले जात आहे यामध्ये पात्र होण्यासाठी आपल्याला अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच पद्धतीचे अचूक व्हिडिओसाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑल मात्र नक्की करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। व्हिडिओला जाता जाता लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।